गुड मॉर्निंग मंडळी. सकाळ झालेली आहे आणि मी पिते नारळ पाणी. प्रीतने काढून दिलेलं आहे आणि तो बघा काय करतोय. आपलं काय खातोयस? नाही नाही, हे मलाई खातोय तो. मला पाणी दिलं, मलाई तो खातोय. ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी, रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते पाणी, तर ते खायचे आहेत. सकाळ सकाळ माझं रुटीन असं असतं. एक ग्लास नारळ पाणी प्यायचा, रात्री भिजवलेले ड्रायफ्रुट्स खायचे, थोड्या वेळानंतर मग दूध वगैरे प्यायचं. तव्यातली कडक कडक भाकरी आवडते पीठला खायला. खाणार का? आणि आज प्रिन्सच्या आवडीची भाजी आहे. बटाट देऊ? भटूरे कुठे? भटूरे अभी सुबह सुबह नहीं बनाए हमने, भाकरी से काम चला लो. डब्याला सुद्धा हीच भाजी आहे आणि भाकरी. तर डबे भरायला घेते मी. कडक दिली तुला तव्यातली. आज तांदळाची भाकरी नाही आहे, ही ज्वारी, बाजरी आणि नाचणी असं 3 पीठ मिक्स आहे, त्यामुळे असं कलर आला गेला लालसर थोडासा. 2 भाकऱ्या बस. आता आले मी जरा टेरेसवरती, म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये राहायचं आहे, विटॅमिन डी घ्यायचं आहे. डॉक्टरने सांगितलं जेवढं तुम्हाला पॉसिबल आहे सकाळचं कवळं ऊन घेता येईल तेवढं घ्यायचं. म्हणून सकाळी प्रीतचा डबा वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ टेरेसवरच येते. चालूनसुद्धा होतं आणि सूर्यप्रकाशात सुद्धा राहते. नाही तर आत्ता उन्हाळा एवढा आला आहे की 10 नंतर, म्हणजे 9-9:30 नंतरच ऊन खूप चांगलं आणि कडक लागतं. म्हणून 7:30-8च्या दरम्यानमध्ये वरती ते थोडा सूर्य आहे, नाळीच्या पाठीमागे आहे. थोडं चालते जरा. प्रीत गेला कामाला, आता संध्याकाळी येणार. आता किचनमध्ये भांडी आहेत, बेसिंग पूर्ण भरलेली आहे, ती मी थोड्या वेळात घसते. पहिले थोडंसं चालून येते वरतून असं. आणि आता 6वा महिना चालू झालेला आहे, त्यामुळं बेबी मुवमेंटसुद्धा खूप स्ट्रॉंगली मला फील होत आहेत. त्यामुळं म्हणजे भारी फिलिंग आहे ती एकदम. जसं मला 4थ्या महिन्याच्या एंडिंगपासून थोडं असं वाटते कोणतरी गुदगुदू करते पोटामध्ये, असं मला फील होत होतं. पण आत्ता 5व्या-6व्या महिन्यामध्ये तर एकदम स्ट्रॉंग फील होतं मला. तर रात्री पण अशी तेवढी फारशी अशी एकदम गाढ झोपेमध्ये नसते, थोडी जागीच असते मी. झोपेच्या वेळेला एकदम ॲक्टिव्ह असतात बेबी लोक. तर मग काय जागीच असते, लवकर उठते, आपली काय ना काय आम्हाला पुस्तकं वगैरे वाचत असते. तुम्हाला पुढे सांगेनच मी कोणतं पुस्तक वाचते काय ते. आता थोडा वेळ आहे टेरेसवरती. सकाळ सकाळ पक्ष्यांचा तुम्हाला आवाज येत असेल, मग पाठीमागे सगळं मोकळं आहे. पक्ष्यांचा, चिमण्यांचा, कोकिळांचा आवाज येतो सकाळ. गाड्यांचा आवाज नाही तिकडे, पक्ष्यांचा खूप आवाज येतो सकाळ सकाळ. कोंबडेसुद्धा आहेत आणि कुत्र्यांची तर आमच्याकडे टोळीच आहे. 6 झालेत, तिकडे आहेत बघा, दिसत असतील तुम्हाला. 6 आहेत टोटल. छोटी छोटी होती तर मोठी झाली, त्यांचाच आवाज असतो सकाळ सकाळ. चला थोडा वेळ योगा पण करायचा आहे मला. योगा वगैरे कसं करते ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन इन डिटेलमध्ये. आता माझं मी करून घेते, नंतर इन डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या स्टेप्स दाखवीन मी. ओके, आता दम लागला मला. आईची सकाळ सकाळ तयारी चालू आहे आंबोळीची. आंबोळीसाठी पीठ घेतले त्यांनी. रेडी पण केलंस ना? हा, रेडी केलं. आता कालवणार कधी आहेस? कालवणार संध्याकाळी 6 वाजता कालवते. ओके. आता गरमेचे दिवस आहेत, मग उशिरा कालवायचं. पीठ लगेच येईल ना? लगेच येईल म्हणून. ओके, म्हणून आईनी असं हे वेगळं केले. गरम आहे, आताच काढलंच वाटतं. हा, आताच बंद केलं. हे पीठ फक्त मिक्स करायचं आहे आणि ते आंबवायला ठेवायचं आहे. ते नंतर करणार आहेस बोलीस ना? नंतर करते, लाईट वगैरे जाते ना, म्हणून सगळं रेडी करून ठेवलं. वाटून बिटून ठेवले, मग आता जेवण करते. ओके. आंबोळी कशी बनवायची ह्याचा ब्लॉग मी सेपरेट केलेला आहे, तो वरती आय बटनमध्ये नाहीतर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन. इन डिटेल रेसिपी दाखवलेली आहे की आम्ही घरी आंबोळी कशी बनवतो. आता माझे काका आलेले आहेत मुंबईवरून, तर त्यांना पण आवडते आंबोळी, तर आईने त्यांच्यासाठी पीठ कालवलंय. 2 दिवस अजून आहेत, नंतर ते जाणार आहेत घरी. ते त्यांना लग्न अटेंड करायचं होतं म्हणून तिकडे आले होते, तर गेलेत लग्नाला, थोड्या वेळाने येतील. पप्पासुद्धा गावातल्या घरी गेलेत, म्हणजे माझ्या घरी गेलेले आहे. तिकडे सुद्धा पाणी भरायचं आहे, त्यामुळे घरामध्ये आम्ही दोघीच आहोत. प्रीत सकाळीच गेला. तुम्हाला दाखवते बाहेरचं सध्या काम केवढं पर्यंत आलेलं आहे, अपडेट देते. अजून तर काय केलं नाही आहे जास्त, अंगा प्रीतला सुट्टी नाही आहे. मी झाडांना पाणी घालून येते. आता उन्हाळ्यामध्ये झाडांना खूप पाणी लागतं, म्हणून मी पाणी आलं की गार्डनमध्ये सोडून देते.
आहे अजून चालू आहे पाणी, कमी जास्त असं येतोय. आणि हे बघा अंगणाचं काम करायचं आहे आपलं. जी खडी आणली होती ती अशी प्रीत आणि पप्पाने अशी पसरून ठेवलेली आहे. 2-3 दिवसांनी काम चालू करायचं आहे, कारण का प्रीतला सुट्टी नाही आहे. प्रीत हजर पाहिजे इथे, त्याच्यामुळं पप्पांनी आणि प्रीत थोडंसं काम केलेलं आहे, असं लेवल केलेली आहे पूर्ण. आता जेव्हा गवंडी येतील तेव्हा मग काम चालू करतील आणि लादी वगैरे मारायची आहे. काम आतलं काम वेगळं आहे, पहिले बाहेरचं उरकून घेतो, मग आतल्या कामाला सुरुवात होईल. आणि आता चला मी पाणी शिपायला आले गार्डनमध्ये. पाणी बघा कसं आहे, खाली ठेवला की फास्ट येतो, गेला, असं आहे पाणी गावाकडे सध्या. उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम होतात पाण्याचे, पण झाडांना पण पाणी लागतो. तर ऊन आलंय, सूर्य आलाय वरती, हा बघा कुठे आहे, दिसतोय काय? 11:15 झाले असतील आता. नुसतं टाकते मी, आता जाते आतमध्ये, वाफ लागतं. तर ही पण खडी पण तापते ना. आणि मी ना आता मिंत्रावरून थोडी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे, कारण की आता मला कोणतेच म्हणजे जुने कपडे मला प्रॉपर फिट होत नाहीत, त्यामुळे तेच कपडे मला रिपीट करावे लागतात. तर काल मी हे 2 ड्रेस ऑर्डर केले होते. ड्रेसची क्वालिटी वगैरे छान आहे, झिपवाले मी ऑर्डर केले आहेत. छान आहे, कलर पण छान आहे आणि एकदम सॉफ्ट आहे, कॉटन मिक्स आहे असं काहीतरी आहे. पॅटर्न त्याचा पूर्ण लॉंग आहे असा, आणि इथून समोरून त्याला इथून अशी त्याने झिप दिलेली आहे, आणि झिप दिसून सुद्धा येत नाहीये, अशी आहे इथे आहे झिप ती. तर मला सांगा या कपड्यांचा खरंच उपयोग होतो का? असे झिपवाले आहेत, इथून झिप आहे, दोन्ही साईडून आहेत, पण दिसून अजिबात येत नाही. तर मी 2च पहिले ऑर्डर केलेले आहेत. जर आत्ताच कोणाची डिलिव्हरी वगैरे झालेली आहे तर त्यांना खरंच अशा कपड्यांचा उपयोग होतो का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 2 कलर ऑर्डर केले होते, म्हणजे 2 ड्रेस ऑर्डर केले होते. हा ग्रीन कलर एक मला आवडलेला, छान आहे, सॉफ्ट आहे कपडा, म्हणून मी 2च पहिले ऑर्डर केले. पहिले बघितले, ट्राय केले, फिट होतात का, तर परफेक्ट होतात. पण ॲटलिस्ट अजून मी अशाच पॅटर्नमध्ये ऑर्डर करू की याचा काही उपयोग होत नाही. कारण चैन आहे त्याला, चैनची क्वालिटी ठीक आहे, पण ज्यांनी वापरलं असेल त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव असेल, त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की खरंच या अशा झिपवाल्या ड्रेसचा उपयोग होतो का नंतर. गुड इव्हनिंग मंडळी. आम्ही आलेलो आहोत चालायला. आई मला जबरदस्तीने घेऊन येते, बाई थोडीशी तरी चाल. तशी मी टेरेसवर चालते, पण असं चालण्यामध्ये फरक आहे. पण खरंच मला कधी कधी कंटाळा येतो चालायचा, पण चालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही कुठला व्यायाम नाही केला तरी चालेल, पण चालायला पाहिजेच. डॉक्टरने सांगितलं तू कमीत कमी 30 ते 40 मिनिटं तरी चालायला पाहिजे. हळूहळू पहिले 3 महिने नाही चाललं ठीक आहे, पण सेकंड ट्रायमिस्टरमध्ये तुम्हाला चालायलाच पाहिजे. तर आम्ही आलो इकडे पाठीमागे, जिकडे डोंगर आहे घराच्या पाठीमागे, असं पूर्ण असा भाट आहे. तर आई पप्पा आहेत, तर गुढीपाडवा येणार आहे, त्यासाठी बांबू हवा आहे. तिथं जवळ छोटासा बांबू आहे, तर काढतात ते. कंटाळा काय येतो, पाय पण आता जड झाले माझे, त्याच्यामुळे कंटाळा येतो. पण थोडंफार चालते, चालायला पाहिजे, त्याच्याने व्यायाम होतं चांगला. असं मग संध्याकाळी म्हणजे रात्री झोपताना वगैरे पायांना जरा तेल वगैरे लावते, असं मसाज करते आणि मग झोपते. तर थोडे आता पाय सुजायला लागलेले आहेत माझे. मीच नव्हतं नोटीस केलं, आईच मला बोलत होती गुड्डी तुझे पाय सुजायला लागलेत. मला हो, वजन वाढलं आता. तर आई बापा काढतायत बांबू, छोटासाच काढतील. प्रीत पाहिजे, कारण का एक माणूस खेचायला लागतो, कारण का ते अटकलेले असतात बांबू एकमेकांच्या मध्ये. आई आणि मला तर तेवढा जोर नाही, आईला पण नाही. तेव्हा प्रीत येईल 7 वाजता. मग बघू उद्या वगैरे फेरी मारली तर. पप्पा बोलले छोटा असेल तर मी काढेन. हे बघा इथे सुद्धा बांबू आहेत, पण ते वाकडे आहेत, आपल्याला सरळ हवा आहे गुढीपाडव्यासाठी, पण हे सगळे वाकडे आहेत. एखाद तोडलं तर तोडतात, म्हणजे शेतावर काठी म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. पप्पा तिकडे गेलेत बघायला. ती बघ आपल्या हातात नाही येणार, कोयता लागेल. आईला माझी आवड खूप सगळ्या गोष्टीची. चलो, पप्पांना घेऊन आले, आम्ही शोधतोय, पण हे वाकडे आहेत. जास्त अडचणीमध्ये असेल तर ते काढताना येणार, खेचायला लागतात, म्हणून तिकडे बघतात. पप्पा गेलेत तिकडे. सूर्य जाईल आता थोड्या वेळामध्ये, आणि हा आमच्या बरोबर असतो बॉडीगार्ड. मस्त वाटते, शांतता. आता सगळं सुकलंय, पावसाळ्यात छान होतं एकदम.
हिरवगार. आई काढते करवंद. हे बघा, गेल्या वर्षी आपण आई करवंद काढलेली ना, त्या करवंदाचा खूप उपयोग झाला. आईने हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती, म्हणजे मला प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये आंबट काही इच्छा झाली तर ते खाता येईल. पण थोडेफार खाल्ले मी है ना. हां, गोळी घेताना तुम्हाला माहिती, मला गोळी घेताना थोडंसं वाटतं असं की गोळी बाहेर येते. मग तेव्हा गोळी टाकल्यानंतर एक करवंद टाकायची मी तोंडामध्ये, आंबट आंबट असं. ती पिशवी घेऊन आले आणि काढते असं. खेचला पप्पानी. काढला बांबू. ही बघा करवंद लागलेली आहेत. पिकायला अजून टाइम आहे. ती काळी पण छान लागत नाही पिकल्यानंतर. पिकायला छान. ती मी जेव्हा मामाकडे गेले होते ना तेव्हा खायची. ती काळी अशी पिकलेली मस्त लागते. ही पण छान लागतात. कालवणामध्ये वगैरे टाकू शकतो आपण. आई काढते ते बघ. इकडे सुद्धा आहे, खूप आहे. रस्ता असा जरा डेंजर आहे, त्याच्यामुळं सांभाळून जायला लागते. असं टेकडी आहे छोटीशी, जाते मी. हे पुस्तक मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर हे पहिलं पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजेत. आम्ही जेव्हा प्लॅनिंग स्टेजमध्ये होतो तेव्हापासून मी हे पुस्तक वाचते. आता माझी शेवटची पानं राहिलेली आहेत 2-3. डिलिव्हरीच्या वेळेला कशी काळजी घ्यायची ते वगैरे, ते मी आत्ता वाचते. बाकी पुस्तक खूप सुंदर आहे. जर तुम्हाला कुठलं पुस्तक वाचायचं असेल तर पहिले या पुस्तकापासून सुरुवात करा. बालाजी तांबेंचं हे गर्भसंस्काराचं पुस्तक आहे, खूप छान आहे. आम्ही जेव्हा प्लॅनिंग स्टेजमध्ये होतो तेव्हापासून मी हे पुस्तक वाचते. सगळ्या गोष्टी इन डिटेल त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि मी अशी मुलगी आहे की मला प्रत्येक गोष्टीच्या पाठी मला प्रश्न पडतात की हे असं का, ते तसं का. तर त्याचं सायंटिफिक उत्तर सगळं त्यांनी नीट सविस्तर आपल्याला समजून सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये. जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर नक्की पहिलं पुस्तक जर तुम्हाला वाचायचं असेल तर हे बालाजी तांबेंचं. हे स्पॉन्सरशिपवाले व्हिडिओ वगैरे काहीच नाही आहे. मी पर्सनली हे पुस्तक वाचलेलं आहे. ज्यांची पहिली प्रेग्नेन्सी असते त्यांच्या मनामध्ये खूप सारे विचार, डाऊट्स, खूप काय काय असतं. तर हे पुस्तक तुम्ही वाचून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. तर हे पुस्तक मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. बाकीची आपली नॉर्मल पुस्तकं आहेतच, ते मी हळूहळू तुम्हाला सांगेन. पण फर्स्ट पुस्तकाला जर प्रायोरिटी द्यायची असेल तर मी ते हे आहे. आयुर्वेदिक आहे. सगळ्या गोष्टी, औषधांपासून बाळाची कशी काळजी घ्यायची, सगळ्या गोष्टी यांनी नीट मेन्शन केलेल्या आहेत.